आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अध्यक्ष महोदय आपले की आपण आज माझी लक्षवेधी सुद्धा घेतली आणि हा प्रश्न सुद्धा चर्चेला येत आहे। अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय वडेट्टीवार साहेबांचं खरं तर काही गैरसमज आहे ते दूर करते। कहाणी अशी आहे की पवन दत्ता नावाचा जो काही प्रांत अधिकारी आहे, त्या पवन दत्ता नावाच्या अधिकाऱ्याची इतकी मुजोरी आहे की त्याला ज्या भागाची अलाइनमेंटच्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून विश्वासात घेऊन त्या पद्धतीने त्याला काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी दादागिरी ही वस्तुस्थिती आहे। आणि वडेट्टीवार साहेब, आपण तो चांगला अधिकारी आपल्यासाठी असेल, परंतु आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे। महिलांना मारहाण झालेली आहे ही सत्य बाजू आहे। आपल्या उत्तरामध्ये आलेलं आहे की कुठलीच याच्यामध्ये मारहाण झाली नाही असं आपल्याला तथ्य त्याच्यात आढळलं नाही, पण घटना ही तशीच आहे। ती इन कॅमेरा जरी कैद झालेली नसली तर परिस्थिती तशीच आहे। प्रचंड मुजोरी जेव्हा हा अधिकारी गोवर्धन भागामध्ये, मुगसरा भागामध्ये त्या शेतकरी बांधवांसोबत मोजणीसाठी गेलेला आहे, त्या वेळेला तिथल्या शेतकरी बांधवांचे लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा पण मला फोन आले होते, त्यावेळेला मी त्यांच्याशी फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु इतका मुजोर अधिकारी आहे, हा फोन सुद्धा घेत नाही। आणि त्यानंतर मी विभागीय आयुक्त गेडाम साहेबांना सुद्धा फोनद्वारे तक्रार केली, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार केली। त्यांनी हेमांगी पाटील मॅडम आहेत ॲडिशनल कलेक्टर, त्यांच्या माध्यमातून त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला। ही खरी घटना आहे। माझी आपल्याकडे नम्रतेची मागणी आहे, शेतकऱ्यांना खरंच जर न्याय द्यायचा असेल तर पवन दत्ताला त्वरित निलंबन करावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, एवढी माझी विनंती आहे आपल्याला। आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण एका महिलेवर, शेतकरी महिलेवर हात उचलताय आपण। सरकार एकीकडे कालच मला असं वाटतं परवा आपण शेतकरी महिलांसाठी धोरण आणतो आहे, इतकं चांगलं काम शासन करत आहे, परंतु अशा अधिकाऱ्यांमुळे शासन जर बदनाम होत असेल, मला असं वाटतं याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरा माझा प्रश्न आहे की याच्यामध्ये सचिन चिंतावार एकम संस्था ज्या PMC याच्यामध्ये तथ्य आहेत। माझ्याकडे 7 बारे आहेत साहेब। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, त्यांना पत्र दिलं, चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले। चौकशी RDC राजपूत साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। त्याचा अहवाल काय आहे, कालही मी मेसेज केला कलेक्टर साहेबांना, मला अजून उत्तर मिळालेलं नाही। तर त्याचीही चौकशी होऊन ती संस्था काळ्या यादीत आपण टाकणार का, असे माझे 2 प्रमुख प्रश्न आहेत। याच्यामध्ये MSRDCचे जे अधिकारी आहेत दिलीप आकाराम साळुंखे यांच्या मालकीची या अलाइनमेंटमध्ये जमीन आहे, ज्याला फ्रंट मिळालेला आहे। या MSRDCच्या अलाइनमेंट नंतर त्यानंतर अशोक खरात प्रकरण जे भारतात गाजलं, त्याची सुद्धा जमिनीला फ्रंट आणण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे। श्री संजय चहांदे यांच्या पत्नी सुजाता संजय चहांदे यांच्या नावावर सुद्धा तिथे गवळणेमध्ये विल्लोळीमध्ये गट क्रमांक 42 आहे, त्याच्यात जागा आहे। सारूळमध्ये काही माजी पोलीस अधिकारी आहेत, बिल्डरांना हाताशी धरून या संपूर्ण अलाइनमेंटमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करून ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या, बिल्डरांच्या, इन्व्हेस्टर्सच्या अलाइनमेंटमध्ये यांचा जागेला फ्रंट येण्यासाठी ही सर्व ऍडजस्टमेंट झालेली आहे। त्याच्यावर माझं खरं तर ऑब्जेक्शन आहे आणि या सर्वांवर ज्यांचे मी आपल्याला आज दुपारी पत्र देते आणि पुरावे निशी देते, हे पुरावे सर्व आपण चौकशी करा, याची एक SIT चौकशी लावा, एवढी माझी नम्रतेची विनंती आहे। आपण SIT चौकशी लावणार का? अध्यक्ष महोदय, मी कधीच कुठल्या अधिकाऱ्याला प्रोटेक्शन करत नाही, माझा स्वभाव नाही। पण यामध्ये ही गोष्ट खरी आहे की जेव्हा तिकडे मॉब तयार झाला, ठीक आहे, तिथे काही आक्षेप होते, मोजणी करू नका, ते माझ्याकडे आले होते, त्यांना मी सांगितलं की बाबा रिंग रोड करावा लागेल, रिंग रोड हा भविष्य आहे, कुंभमेळा आहे आणि त्यामुळे हे करावं लागेल। पण एखाद्या अधिकाऱ्यासमोर जेव्हा ज्या पद्धतीनं मी ते व्हिडिओ बघितले किंवा ज्या पद्धतीचं तिथे वातावरण होतं, आता तिथल्या महिला, तिथले हे मान्यच आहे की त्या शेतकऱ्यांना ते भूसंपादन मान्य नाही आहे, तिथे बाजारभाव मान्य नाही आहे, त्यांना तिथे मोजणीची भीती वाटतं की बाबा एकदा मोजणी झाली की आता आपल्याला पुढं तर सरकार जसं म्हणून तसं वागावं लागेल, कारण मोजणी जर करून दिली नाही तर खरा न्याय मिळेल असा आता शेतकऱ्याचा समज झाला। कारण मोजणी केली का मग त्यांचं संपलं असं त्यांना आता महाराष्ट्रात वाद झाला आहे।
लँड ॲक्विजिशनमध्ये मोजणीच महत्त्वाची असतं आणि त्यामुळं अलाइनमेंट फिक्स करताना पुढं न्याय मिळणार नाही या भीतीने त्यांनी केला. शेतकऱ्यांची काही चूक नाही आहे, तिथल्या लोकांची काही चूक नाही, पण एक तिथे जे वातावरण तयार झालं होतं की रॉकेलच्या ज्या काही त्यांनी तिथे तयार केलं तिथे फार मोठे तिथे पुरावे पोलिसाकडे पुरावे आहेत. पण यामध्ये आता न जाता मला जे वाटतं की एखाद्या अधिकाऱ्याला असं भीती वाटतं की उद्या एखादी रॉकेलची बॉटल कोणी फेकून मारेल, एखाद दगड मारतील, तेव्हा त्यांनी हेल्मेट घातला, बचावाकरता त्या ठिकाणी काही कार्य केलं. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी कुणा महिलाला मारलं किंवा त्या ठिकाणी, पण तिथे थोडासा मोजणी करताना जो काही तणाव तयार झाला तो तणाव निवडण्याकरता तिथे एक हमरीत या ठिकाणी असं त्या ठिकाणी घटना घडलेली आहे, हे मान्यच आहे. आता राहिला प्रश्न की तिथे आत्ता जे विजय वडेट्टीवारजीने आरोप केला, तुम्ही आरोप केला की या ठिकाणी अलाइनमेंट बदलली आणि ह्या जे आपण सांगितलं की सचिन चिंतावार, दिलीप साळुंके, अशोक खरातचे काही जमिनी, संजय चांदे, काही पोलीस अधिकारी, मी आपल्याला आश्वस्त करतो की ACS आमचे महसूल आहे यांच्या अध्यक्षतेखाली अजून काही 3-4 अधिकारी घेऊन एखादी जमाबंदी आयुक्ताला घेऊन उच्चस्तरीय आपण या ठिकाणी अलाइनमेंट का बदलल्या गेली, कुण्या व्यक्तीकरता बदलली का, कुण्या अधिकाऱ्याच्या जमीन संपादन करण्याकरता बदलली गेली का, मग जिल्हाधिकाऱ्यांनी अशी अलाइनमेंट का मान्य केली आणि अशी अलाइनमेंट बदलताना पहिली अलाइनमेंट वगैरे तिन्ही अलाइनमेंटचा विचार करू काय झाला आहे. पण अलाइनमेंटची मात्र नक्की चौकशी करू. पवन जे दत्ता या ठिकाणी तुम्ही सांगितलं पवन दत्ता, याचा फार काही तिथे एखाद्या अलाइनमेंट फायनल झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे ॲक्विजिशन जातं ते ॲक्विजिशन त्यांना करावंच लागतं, म्हणून त्या ठिकाणी थोडा त्यांनी तिथे तातडीनं करायचं आहे, कुंभमेळ्याच्या विचारात खूप लोक घाई करतायत. त्या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट वेगळी घाई करताय कारण काम लवकर पूर्ण करायचं आहे. मी एवढंच सांगेल आपल्याला की आपण जे काही आक्षेप घेतला यावर मी ACS महसूल यांची आजच चौकशी समिती तयार करेल. 15 दिवसामध्ये याचा पूर्ण रिपोर्ट तयार करून ज्या लोकांनी आपल्या जमिनी तिथे सरकारला देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला असं एवढंच नाही तर मागच्या 3 वर्षामध्ये ज्या जमिनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक खरेदी केल्या असेल शेतकऱ्याच्या आणि या रिंग रोडमधून जास्त पैसे मिळावे, 4पट 5पट पैसे मिळावे याकरता आणि बाजारभाव त्या ठिकाणी वाढवून काही कटकारस्थान केले असतील तर याची ACS महसूलच्या माध्यमातून उच्चस्तरीय अधिकारी, जमाबंदी आयुक्त असेल, तिथले IGR असेल, या प्रकरणामध्ये आम्ही चौकशी करून याचा रिपोर्ट 15 दिवसामध्ये आमच्याकडे येईल. तुम्ही सांगितलंय काही रिपोर्ट आले त्याचा आम्ही अभ्यास करू, पण याची उच्चस्तरीय चौकशी आम्ही करू. मात्र आज त्या अधिकाऱ्यांना ह्या वरच्या अधिकाऱ्यांनी अलाइनमेंट फायनल केली आहे, MSRDCने फायनल केली आहे, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे आली असेल तेव्हा ती फायनल झाली असेल. पण मला वाटतं अलाइनमेंटमध्ये अशाच अधिकाराचा दोष नसतो. हा जे काही तिथे थोडी हमरातुमरी झाली तेवढा त्याचा दोष आहे. यांनी स्वतः बचावाकरता हेल्मेट वगैरे घालून त्या ठिकाणी काही डिफेन्स स्वतःचा वाचवण्याकरता काही प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा निलंबनाचा काही संबंध येत नाही, फक्त चौकशीचा संबंध येतो, तो आपण करू. आपला जो दुसरा प्रश्न आहे की राहून गेला की याच्यामध्ये ते जे काही तुमचा आक्षेप आहे की तो अधिकारी मुजुरी करतो, तो अधिकारी लोकही चांगलं वागत नाही, तो अधिकाऱ्यांनी तुमची त्या ठिकाणी त्याची तक्रार तुम्हाला करायला लावली, त्यांना मात्र नक्की समज देण्यात येईल.